सांगली कुपवाड येथे एका गरीब हिंदू मराठा परिवाराला मनीषा केसरकर आणि त्यांचे पती या दोघांना मटणाच्या सुरीने आणि डोक्यात हातोडी टाकून मारण्यात आलेला आहे एका कट्टरपंथी जिहाद्याकडून। हे आपले गरीब हिंदू मराठा कुटुंब त्या एरियामध्ये राहायला गेले असताना ये एरिया हमारा है, यहाँ से तुम चले जाओ असं वारंवार त्यांना सांगण्यात आलं। ये हमारा एरिया म्हणजे कोणता एरिया? ये शरिया का एरिया आहे। आणि मग त्या हिंदू गरीब कुटुंबाला तिकडून पळवून लावण्यासाठी काय काय करण्यात आलं? त्यांच्या घरी दगड मारायची, त्यांच्या घरावरती सारख्या टॉर्च मारायच्या, त्यांच्या घराच्या आजूबाजूला सारखा कचरा टाकायचा, मटणाचे तुकडे टाकायचे, घाण पाणी टाकायचं आणि आपली हिंदू महिला ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याकडे वारंवार बघून हा जिहादी थुंकायचा। विचार करा, काल 15 ऑगस्टच्या दिवशी पहाटे जेव्हा पाणी गरम करण्यासाठी आपल्या हिंदू भगिनी तिथं बाहेर गेल्या, हा जिहादी तिथं आला आणि कचरा टाकायचा, त्यांच्यामध्ये वाद झाला। वाद फक्त कचरा टाकण्याचा नव्हता, वाद होता तुम हमारे एरिया में क्यों आए हो। सकाळी 6 वाजता कचऱ्यावरनं वाद झाला तर कोणी 4 वेळा पोटात खुपसून चाकू मारतं का? मटण ज्या चाकूने कापतात तो काही सकाळी 6 वाजता माणूस खिशात घेऊन फिरतो? त्या आपल्या हिंदू मराठा बंधूच्या डोक्यामध्ये हातोडी मारली, ठेचून काढलं डोकं। या घटनेमध्ये आपला हिंदू गरीब मराठा कुटुंब महिलेचा मृत्यू झालेला आहे। या कट्टरपंथी जिहाद्यांना संविधान नकोय, यांना त्यांच्या छोट्या छोट्या एरियामध्ये शरिया झोन बनवायचा आहे आणि जिथं पण हिंदू समाज मायनॉरिटी मध्ये गेला, उरलेल्या समाजाला पलायन करण्यासाठी अशा पद्धतीने त्यांना त्रास देणं, कचरा टाकणं, त्यांना चिथवणं, त्यांच्याकडे बघून थुंकणं आणि जर ते ऐकले नाहीत तर असं एक एक्झाम्पल प्रस्तुत करायचं, त्यांचा खूनच करून टाकायचा, ज्याच्या दहशतीमुळे अख्ख्या एरियामध्ये पलायन होईल। आठवतोय का तुम्हाला आपला हिंदू बंधू धीरज परदेशी मुकुंदनगरच्या एरियामध्ये गेल्यामुळे त्याला तिथं मारून टाकलं? आठवतंय का तुम्हाला काश्मीर मधले हिंदू ज्यांना असंच पलायन करून मारून टाकलं? या गोष्टीचा विचार करा। आणि न्यूज मीडियामध्ये वारंवार हे लोक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की पर्सनल वाद आहे, कचरा टाकायचा वाद आहे। अरे कचरा टाकायच्या वादावरनं काही खून करतो का माणूस? ते पण 2-2 लोकांचा। त्यामुळे या ज्या बातम्या येत आहेत हा सगळा खोटा नॅरेटिव्ह आहे। खरी गोष्ट काय आहे ही समजून घ्या। हमारे एरिया में आने का नहीं, ये शरिया एरिया आहे, हा खरा प्रोपगेंडा आहे। आणि याच्यामध्ये या लोकांना अजिबात आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नकोय। यांना फक्त आणि फक्त तालिबानी वृत्तीचा दहशतवादी एरिया बनवायचा आहे, याचा विचार करा। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम। माझं नाव मनाली मोहन केसरेकर। आम्ही राहणार विघ्नार्थ कॉलनी, जुना कुपवाड रोड, सांगली। आज सकाळी आम्ही जेव्हापासून नवीन घर बांधून त्या ठिकाणी राहायला गेलो तेव्हापासून तो माणूस आम्हाला त्रास देत होता आणि त्या माणसाचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथं राहायचंच नाही, हा एरिया माझा आहे, तुम्ही इथं राहायचंच नाही, असं त्याचं म्हणणं होतं। आणि तो जेव्हापासून आम्ही जाऊन राहिलोय तेव्हापासून तो आम्हाला त्रास देत होता। आमच्या घरावर बॅटरी पाड किंवा घरावर दगड मारा असं सुद्धा करत होता तो। परत आज सकाळी 6 वाजता माझी मम्मी पाणी तापवायला मागं गेल्यानंतर तो घरासमोर आमच्या कचरा टाकायचा, मम्मीला बघून असं थुकायचा खाली वगैरे। मग त्यानं आज सकाळी त्याला आमच्याबद्दल त्याच्या मनात रागच होता आणि हे सकाळी भांडण चालू झालं तेव्हा माझे पप्पा उठून गेल्यानंतर पप्पांना कानाखाली मारून पप्पांच्या डोक्यात हातोड्याने वार केला। तेव्हा मी स्वतः त्या माणसाला लाकूड फेकून मारले। माझी मम्मी अडवायला जात होती तर माझ्या मम्मीला 4 ठिकाणी पोटामध्ये सुरीने वार केला आहे असं। आणि तो माणूस सायकल घेऊन गेला आहे। त्या माणसाचं नाव फरीद अब्दुल शेख। या माणसाने माझ्या मम्मी पप्पांना मारला आहे। तर माझ्या मम्मी पप्पांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हीच माझी विनंती आहे। आज माझे मम्मी पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, दुसरं उद्या कुणी नको असं मला वाटतंय, ही वेळ कुणावर येऊ नये असं मला वाटतंय। तर तुम्ही त्या माणसाला पकडून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी विनंती। माझ्या मम्मी पप्पा शिवाय मला कोण बघणारं नाहीये। मी मोठे आणि माझा छोटा भाऊ आहे, आम्ही दोघंच आहे। माझे मम्मी पप्पाच आमच्यासाठी आधार आहेत।